भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील केसलवाडा येथील विलास मारुती सुखदेवे या गरीब शेतकऱ्याने आपल्या वडिलापार्जित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात 7 ऑक्टोबर 2025 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सुखदेवे यांची गट क्रमांक 8 RG 1.15 R इतकी जमीन वर्ग 1 ची असून त्या जमिनीवरच ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे 1.5 एकरावर अतिक्रमण करून अंगणवाडी व शाळेचे बांधकाम उभारले आहे। एवढेच नव्हे तर आता पुन्हा त्या जागेवर ग्रामपंचायत नवीन घरकुलांना परवानगी देत असून लाभार्थी लोक सुखदेवे कुटुंबाला धमकावत आहेत। पाहून घेऊ अशा शब्दात दबाव आणत आहेत। सन 2008 पासून या प्रकरणाची खटला भंडारा कोर्टात प्रलंबित आहे। तरीही ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरूच आहे। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे हा शेतकरी न्यायासाठी उपोषणास बसला। ठीक आहे, परिचय सांगा। माझं नाव विलास मारुती सुखदेवे, केसलवाडा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा। तुम्ही उपोषणावर बसले आहात। आज उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज उपोषणाचा माझा 3रा दिवस आहे। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? माझ्या प्रमुख मागण्या म्हणजे माझी जमीन जे 1.5 एकर शासनानं आपल्या कब्जामध्ये 1983 पासून घेतलं नाही, त्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, हे माझी प्रमुख मागणी आहे। जवळपास तुमची जमीन म्हणजे किती एकर जमीन होती? किती जमीन होती? माझी एकूण वडिलोपार्जित 3 एकर शेती, त्यापैकी 1.5 एकर जमीन माझ्याजवळ आहे। 1.5 एकरावर शासनानं ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, 5 घरकुल असे एकूण 1.5 एकरावर अतिक्रमण केलेलं आहे। आता तुम्ही उपोषणावर बसले आहात, तर काय वाटतं 3रा दिवस आहे, याच्या अगोदर बऱ्याच दिवसापासून तुमचा संघर्ष सुरू आहे। आता समजा जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यास तुम्ही समोरची तुमची काय भूमिका असेल? समोरची माझी मागण्या समजा भूमिका अशी आहे, आम्ही संपूर्ण जो कुटुंब आहे आमचा 5-6 लोकांचा, आम्ही तो सगळं उद्यापासून नाही का त्यांच्याबरोबर आमरूनच उपोषण बसणार आहे। ते काय काय अतिक्रमण काय काय म्हणता येईल? ग्रामपंचायत, ग्रामपंचायत आहे, अंगणवाडी, शाळा, 5 घरकुल, अजून काही अतिक्रमणित 2-3 लोक हे प्रायव्हेटवाले आहेत। अशी एकूण 1.5 एकर त्याच्या कब्जामध्ये आहे, माझी वर्ग 1 ची जमीन।